आज मी तुम्हाला पॅनकेक कसा करायचा हे प्रोसेस सांगणार आहे। त्यासाठी एक अंडा लागेल। पॅनकेक ही अशी रेसिपी आहे की ते आपण छोट्या मुलांना पण खायला देऊ शकतो आणि भरपूर पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तर सर्वांनी जरूर करावी। यामध्ये 2 चमचे चपातीचं पीठ ॲड केलेलं आहे, 2 चमचे साखर ॲड केलेली आहे आणि आपण हे फेटून घ्यायचं आहे। आता बारीक असं पातळ असं फेटलं पाहिजे। तर इथं मी दाखवलेलं आहे हे अशा पद्धतीने सारण आपलं तयार झालं पाहिजे पातळ। जर थोडं जाडसर असेल तर त्यामध्ये आपण दूध ॲड करू शकतो। दूध ॲड करावे आणि हे सारण आता आपण एक गरम तव्यावरती थोडंसं तेल ऑइल टाकून त्याच्यावरती सारण आपण पोळीसारखं घालणार आहोत आणि मस्तपैकी आपले ते पॅनकेक तयार होईल फुगीर असा। तुम्ही पहा, छोटीशीच पोळी टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडा वेळ त्याला तसंच तव्यावरती ठेवून द्यायचं जेणेकरून ती व्यवस्थित बनेल आणि फुगीर अशी बनेल। तर जे सारण आहे ते कधी घट्ट असं ठेवायचं नाही, पोळी घालता येईल इतपत ते पातळ करावं जेणेकरून ते जाडसर पॅनकेक बनत नाही, खायला पण व्यवस्थित लागत नाही। तर या पद्धतीने एकदा जरूर पॅनकेक करून पहा, तुम्हाला फार आवडेल। आणि हे बघा, आता जसा थोडा थोडा प्रेस करेल तसं ते फुलत जातो पॅनकेक आणि खायलाही सुंदर आहे। छोटी मुलं फार आवडीने खातात पॅनकेक। तर ही रेसिपी एकदम झटपट आणि क्विक बनून जातो पॅनकेक या रेसिपीने। तर ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि या रेसिपीने झटपट एकदा पॅनकेक तयार करून बघा। तर पहा किती सुंदर पॅनकेक रेडी झालेला आहे, सुंदर आणि झटपट। थँक्यू।